रायगडच्या खालापूर तालुक्यातील खाणाव येथील जिंदाल इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड कंपनीत कामगार हक्कांचा गंभीर प्रश्न चिघळला असून किमान वेतन, पीएफ, बोनस आणि सन्मानपूर्वक वागणूक मिळावी या मागणीसाठी कामगारांनी एकत्र येत भारतीय मजदूर संघाची अधिकृत कमिटी स्थापन करून कंपनी आवारात युनियनचा झेंडा उभारलाय। त्यामुळे जिंदालमधील संघर्षाला अधिकृत आणि संघटित स्वरूप प्राप्त झाले। 2015 पासून सुरू असलेल्या या कारखान्यात 2023 मध्ये जिंदालसारखी ब्रँडेड कंपनी आल्याने कामगारांच्या अपेक्षा वाढल्या होत्या। मात्र प्रत्यक्षात किमान वेतन, पीएफ, बोनस आणि ओव्हरटाईम सारख्या सुविधा मिळाल्या नसल्याचा आरोप करण्यात आलाय। भारतीय मजदूर संघाशी संलग्न झाल्यानंतरच किमान वेतन मिळू लागले आणि 12 तासांचे काम 8 तासांवर आले असे कामगारांचे म्हणणे आहे। तसेच खाणाव युनिटचे अध्यक्ष सुनील सोनवणे यांनी तुटपुंजा सवलती देऊन दबाव टाकण्याचा कोणताही प्रयत्न सहन केला जाणार नाही। किमान वेतन आणि 8 तास काम हे आमचे कायदेशीर हक्क आहेत असा ठाम इशारा त्यांनी दिलाय। तर भारतीय मजदूर संघाचे जनरल सेक्रेटरी ॲडव्होकेट अनिल ढुमणे यांनी कामगार आयुक्तांकडे मध्यस्थीसाठी पत्र दिल्याची माहिती दिली। तर प्रदेशाध्यक्ष अण्णा धुमाळ यांनी किमान वेतन, पीएफ आणि बोनस देणे हे कंपनीचे उपकार नसून कायदेशीर कर्तव्य आहे। न्याय न मिळाल्यास ठोस आणि कायदेशीर संघर्ष केला जाईल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिलाय। जिंदाल कामगारांच्या एकजुटीचा जय हो। जिंदाल कामगारांच्या एकजुटीचा जय हो। भारत माता की जय। पण या जिंदाल कंपनीमध्ये दुर्दैव आहे की ते बोर्डाला परवानगी देत नाही। आम्हाला बोर्ड लावलेला आहे। बोर्ड लावला म्हणजे काय केलंय, गेले 6 महिने आपली तुमची सोयरीक आहे। आम्ही तुम्हाला पत्र पाठवलीस, तुम्ही संमती देत नाहीत। आज तुमच्या गळ्यामध्ये आम्ही मंगळसूत्र घातलेलं आहे। त्यामुळे आता मंगळसूत्र आम्ही घातले, तुमच्या संमतीशिवाय घातलेलं आहे आणि त्यामुळे हे मंगळसूत्र फार दिवस तुम्ही लपून ठेवू शकत नाही। आज नाही उद्या दुनियासमोर उघडं होणार आहे आणि म्हणून आपल्याला विनंती आहे की आता हे केलेले आम्हाला तुम्ही स्वागताला बोलवा। या ठिकाणच्या उद्योगाची भरभराट, टनेज वाढवणं, इफिशियन्सी वाढवणं, प्रोडक्टिव्हिटी वाढवणं, शिस्तीचं पालन करणं हे मजदूर संघ करतो। अनेक कंपन्यामध्ये मोठ्या मोठ्या कंपन्यात युनियन आम्ही चालवली, अनिल चालवली, मी चालवली। त्या ठिकाणी पर्सनल मॅनेजर आहेत, वकील आहेत, कन्सल्टंट आहेत। तर भारतीय संघाची युनियन झाले तर हजारो कामगारांचं स्वागत केलं तर लक्षात येतं की आता आपल्याला कन्सल्टंट वकिलांची गरज नाही, हेच सगळं करतात हे। तर त्यामुळे एका ठिकाणी आपण राहून ठिकाणी दोन्ही बाजूने विचार करणं युनियन शिक्षण आमचं काम आहे, परंतु आम्हाला करावं लागलं हे दुर्दैव आहे। अनेकांच्या भाषणात आलं की आता आम्हाला बऱ्याच फॅसिलिटी मिळायला लागल्या, मिनिमम मिळायला लागलं, आमचं मिळायला लागलं, ओव्हर टाईम आम्हाला द्यायला सुरुवात केली। फार उपकार केले नाही, हे पहिल्या दिवशी केलेले पाहिजे आणि ही करणारी यंत्रणा जी आहे त्या यंत्रणेच्या मागे लागून अनिल रावनी हे करून दिलेलं आहे। तेवढं आपण भागलेलं नाही, आपण मागणी पत्र दिलेलं आहे। त्यामुळे या ठिकाणची भरभराट झाली पाहिजे, नो डाऊट। आपल्या गाववाले आणि परिसरातल्या लोकांना सांगन की या ठिकाणी तुम्ही सुधीर पाटलांना बोलवा। त्या परिसरामध्ये त्यांनी इतिहास घडवला, इतिहास युनियनचा, कामगारांच्या सगळ्या कामगारांचं भलं, सगळ्या कंपनीच्या कामगारांचं भलं असं घडवले। अशी अनेक आंदोलनं आपण केली। खोपोली, खालापूर न्याय हक्क समिती आपण स्थापन करून त्याही ठिकाणी न्याय मिळवून दिला आहे। आमचं मागणं काय, योग्य मोबदला। योग्य मोबदला काय, मी आमच्या सरपंच आणि राजकीय काम करतात त्यांना मी सांगेन, तुमची शेती, मी पण शेतकरी कोकणातला। आता माझी शेती आहे, शेती माझ्या बापाची आहे, बैल माझ्या बापाचे आहेत, हीर माझ्या बापाची, 7-12 माझ्या नावावर आणि शेती करायला दिली मी। इकडे युनियनचं काम करतो दोघांना। हिसाब काय होतो, अर्धलीन म्हणतात, काही ठिकाणी वाट्याने म्हणतात, म्हणजे सगळं 7-12 माझ्या नावावर। जिंदाल तुमच्या नावावर 7-12 आहे, शेती तुमच्या नावावर आहे, कंपनी तुमच्या नावावर आहे, प्रॉपर्टी तुमच्या नावावर आहे आणि या देशाची हजारो वर्षाची परंपरा आहे। जो श्रम करतो त्याला मोबदला काय, तर अर्धलीचा हिस्सा म्हणतात। सोनं ऐकून घ्या तुम्ही, आपल्या तिथे जायचं अर्धलीचा हिस्सा म्हणतो आम्ही। जर तिथं जर भात शेती आम्ही भात लावलं आणि 50 पोती जर झाला साळ, तर हिशोब काय होतो अर्धलीचा? 50 पोती ना, 25 पोती। आता जर जिंदालला हिसाब लावला 25 पोतीचा अर्धलीचा, एकाचा पगार 5 लाखाच्या खाली निघत नाही। मी आपल्याला खात्रीने हे सांगल की आपण जो आमच्यावर विश्वास ठेवला त्या विश्वासाला भारतीय मजदूर संघ पात्र राहील आणि या ठिकाणच्या कामगारांना ज्या शेवटच्या क्षणापर्यंत, या शेतीच्या कामगारांना न्याय मिळेपर्यंत भारतीय मजदूर संघ हा आपल्या मागे नाही तर आपल्या पुढे उभं राहील। हे या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना माहिती की या पुणे मुंबई एक्सप्रेस हायवे जो आहे, या हायवेवर सुद्धा आपली युनियन ही कार्यरत आहे। या ठिकाणी या रस्त्यावर या ठिकाणी साफसफाई करणारे, पेट्रोलिंग करणारे, गार्डनिंग करणारे, त्या ठिकाणी टोलवरचे कामगार
असे 500 कामगार हे आपल्या या संघटनेचे सभासद आहेत. ज्यावेळी या ठिकाणी संघटना केली त्यावेळी पहिल्या सुरुवातीच्या काळात फार मोठा संघर्ष झाला, खूप अडीअडचणी आल्या, खूप त्रास झाला. मी आपल्याला सांगेल की आपल्याला जो काय आता पगार मिळतोय त्यावेळी या एक्सप्रेस हायवेवर काम करणाऱ्या कामगारांचा पगार आपल्याला विश्वास वाटणार नाही. 2007-8 साली हा 2750 रुपये असा महिना पगार, 12 तास ड्युटी, अशा अनेक गोष्टी या रस्त्यावर होत्या. त्यानंतर ते सगळेजण भारतीय मजदूर संघात आले. आपण खूप मोठा संघर्ष केला, लढा केला. हा रस्ता अडवला होता, टोल नाका अडवला होता आणि हे सगळं केल्यानंतर, संघर्ष केल्यानंतर आजच्या ठिकाणी आपण 2007 नंतर आतापर्यंत 3 वेतनवाढ, 4 वेतनवाढ करार हे त्या ठिकाणी संपन्न झालं. आणि आपल्या सगळ्यांना सांगायला मला आनंद वाटतोय की 2750 पगार असलेले कामगार आज 75,000 रुपये महिना एवढा पगार कामगार आपण मिळवून देऊ. च्या भूमीकडे आणि आमच्या कमतरतेकडे न पाहता या कामगारांना चांगल्या पद्धतीने या ठिकाणी योगदान दिलं पाहिजे. आज जर या ठिकाणी गेले 15-16 वर्ष कामगार काम करत असतील, 2015 पासून 10,000 कारखाना असेल आणि कामगार मात्र त्या स्थितीमध्ये राहणार असेल तर हे काय योग्य नाही. त्यामुळे कामगारांची ताकद काय आहे हे दाखवण्याची वेळ या जिंदल ग्रुपने आणावी नाही, ही मात्र मी त्यांना आज या प्रसंगी त्यांना विनंती करतो. कारण भारतीय मजदूर संघ आकाशी सांगितले गेले, राष्ट्रहित, उद्योगिक आणि कामगार हित या पद्धतीने आम्ही सूत्र करतो. एक आहे, आपण 70 वर्ष पूर्ण केली आहेत भारतीय मजदूर संघाने आणि 70 वर्ष 1955 जे आपण दिलं राष्ट्रहित, उद्योग आणि कामगार हित याच त्रिसूत्रीवरती भारतीय मजदूर संघ आज देखील काम करतोय. अनेक संघटना आल्या, अनेक संघटना गेल्या, पण भारतीय मजदूर संघ एक संघ ही भारतीय मजदूर संघ चाललेले आहे आणि या त्रिसूत्रीवरती चाललेले आहे. तर आपल्यामध्ये कोणताही बदल झालेला आहे. आणि सगळ्यात महत्वाचं आहे की कामगारांच्या जीवावरतीच ही भारतीय मजदूर संघ चाललेला आहे आणि देशभरातली 1 नंबरची संघटना आहे. त्यामुळे या ठिकाणी देखील असलेल्या कामगारांनी, विशेष करून आपल्या रायगड जिल्ह्यातल्या सर्व कार्यकर्त्यांनी आपण आपल्या ताकदीवरती काम करायचं आहे. आणि इथं जरी असले, आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष असले, आमचे माननीय अण्णा धुमाळ जरी असले तरी या ठिकाणी जर आले नाहीत तरी देखील आपण सर्वांनी मजदूर संघ म्हणून काम करायचं आहे. कारण प्रत्येक कार्यकर्त्याच्या जीवावरती भारतीय मजदूर संघ आहे. त्यामुळे आपण लक्षात घेतलं पाहिजे. अनेक संघटनांमध्ये आणि भारतीय मजदूर संघामध्ये हा फरक आहे. मी जर या ठिकाणचा अध्यक्ष असेल, संघटनेचा अध्यक्ष असेल तर मीच मोठा असं भारतीय मजदूर संघाचं नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता देखील भारतीय मजदूर संघाचं काम करू शकतो आणि तो कार्यकर्ता काम करेल. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.